Zee 24 तास एक पाऊल पुढे। भालचंद्र कांगो हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते औरंगाबादच्या स्टुडिओमध्ये आहेत। माझ्यासोबत या स्टुडिओमध्ये आहेत जयंत विद्वांस हे आर्थिक नियोजन सल्लागार आहेत आणि माझ्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील। त्यासोबत माझ्यासोबत ज्या ठिकाणी हा चिटफंड घोटाळा सध्या उघडकीला आलेला आहे त्या पश्चिम बंगालमधल्या कलकत्ता ब्युरोमधले मोपिया नंदी हे सुद्धा आपल्या सोबत आहेत। मोपिया, आपलं स्वागत। आपसे ये पूछना चाहूंगा कि ये जो चिटफंड घोटाला हुआ है, ये घोटाला पश्चिम बंगाल में हुआ कैसे? जी देखिए, ये अभी एक जो इकोनॉमिक ऑफेंस है, जो इकोनॉमिक घोटाला है, अर्थनैतिक घोटाला है, इसके डेफिनेशन में अभी इसको कन्फाइन किया नहीं जाएगा क्योंकि ये अभी एक बड़ा पॉलिटिकल स्कैम है। पिछले कई साल से ये जो सरदा कंपनी है ये डिफरेंट फॉर्म में इसका जो काम उसका विस्तार किया है और ये जो सरदा का जो ये ऐसे जो गांव में उन्होंने जो कलेक्शन जो करते थे, इसके साथ पूरा जो उनका मोडस ऑपरेंडी है, इसके साथ जो रूलिंग पार्टी है उनका जो नेताओं है उनका बहुत रिश्ते का अभी बहुत सारे प्रूफ सामने आ रही है। तो ये पता चला कि ऐसा दिखा गया कि पिछले 2 साल पे तो यहाँ का जो स्मॉल स्केल डिपॉजिट है वो उसमें एक शार्प डिक्लाइन नजर में आए और जो कंसर्न ऑफिशियल्स है उन्होंने इसके बारे में अलार्म भी रेज किए हैं। नॉट ओनली दैट, जो तृणमूल कांग्रेस का अंदर से भी अलार्म रेज किया है, जो सोमेन मित्र, साधन पांडे यहाँ का जो लीडर्स है, सोमेन मित्र जो एमपीज है, लेकिन सरदा ग्रुप का जो काम है इसका डिफरेंट वो फ्रंट ऑफिस थे, जो सरदा रियल एस्टेट थे, सरदा टूर्स एंड ट्रैवल्स थे, सरदा एजुकेशन थे, लेकिन इसका डिस्गाइज में उन्होंने जो चीट फंड वो और सेबी का जो रूल्स एंड रेगुलेशंस है उसको पूरा से पूरा वैलिड करके इन्होंने इसका जो काम कारोबार वो विस्तार किया है। तो अभी जो सरकार का राज्य सरकार का अभी ये क्लेम है कि उन्होंने 15 अप्रैल से पहले कुछ नहीं जानते थे, लेकिन बहुत सारे जो इंफॉर्मेशन आ रही है तो कैसे ऐसा ओपनली वो काम कारोबार चला रहे थे लेकिन किसी का कोई मालूम नहीं था, ये अभी ज्यादा ट्रस्ट वर्दी नहीं महसूस हो रही है। तो अभी जो पता चला कि ये जो सुदीप्त सेन इसका जो कारोबार वो 2006 से इसको वो आगे बढ़ा रहे थे और जो पिछले कई सालों से वो इसको ज्यादा बढ़ाया और यहाँ पे उनका जो ऑफिस थे, जो हेड ऑफिस थे, जो मिडलैंड शाही थे, वो कोई प्रमोशन में आके कैमरा फेस नहीं करते थे और उनका जो ब्रिगेड था वो ब्रिगेड बहुत ज्यादा था और अभी आज भी इंटरोगेशन चल रहा था क्योंकि कल कोर्ट ने जो पुलिस कस्टडी का इंस्ट्रक्शन दिया है 14 डेज के लिए। तो अभी टाना जो लगातार इंट्रोगेशन चल रही है इसमें बहुत सारे एक्सप्लोसिव फैक्ट्स, एक्सप्लोसिव वर्शंस आर कमिंग आउट। उन्होंने ये बोल रहे हैं कि उन्होंने जो ऐसे उनका कारोबार चला रहे थे उनका पेरोल में एक्स आईपीएस ऑफिसर्स एंड बहुत सारे पॉलिटिशियंस, रूलिंग पार्टी का पॉलिटिशियंस भी थे और उसके पीछे उनका क्रोर्स ऑफ रुपीस उनको स्पेंड करना पड़ा। उन्होंने ये भी बताया कि असम में उनका जो कारोबार। नंदी जी, एक सवाल करना चाहूंगा, किस जगह से लोगों ने पैसे डाले? ग्रामीण इलाके से, रूरल पश्चिम बंगाल से या शहरों से या मेट्रो से डाले? कहां से पैसे डाले गए? इसमें कौन कौन इसमें फंस गया है? सबसे ट्रेजेडी ये है, सबसे बड़ा ट्रेजेडी ये है कि इसमें ग्रामीण लोग जो है, रूरल पीपल जो है वो ज्यादा इफेक्टेड है क्योंकि शहर पे, कोलकाता शहर पे इतने सारे उसका असर नहीं थे, लेकिन गांव पे और जो टाउन्स है, स्मॉल टाउन्स जो है वहां पर सरदा का बहुत इन्फ्लुएंस था क्योंकि वहां पर उसका जो बहुत सारे काम था, क्योंकि उन्होंने एम्बुलेंस दिया सरकार को, जो जंगल महल जो थे, जो माओइस्ट इन्फेस्टेड एरियाज है और उसका सोशल वॉक का एक डिस्गाइज उनका आगे था। इसलिए जो गांव का जो थोड़ा सा सो कॉल्ड लेस एजुकेटेड जो पीपल है उन्होंने ट्रस्ट किया है, उन्होंने देखा है कि ये सोशल वॉक कर रही है, जो सरकार का जो हिस्सा है, जो नेता है, मंत्री है, एमपीज है, उन्होंने आगे है, उन्होंने प्रमोट कर रहे हैं। तो अब ये सबसे बड़ा दुख का बात यही है, जो रिक्शा पुलर है उनका जो संचय है, जो पूरा जीवन का जो संचय है, उन्होंने सरदा का जो चीट फंड है एक सवाल आपसे करना चाहूंगा। एक सवाल ऐसा है कि पिछले कई सालों से, दशकों से पश्चिम बंगाल में
औद्योगिक विकास, इंडस्ट्रियल डेवलपमेंट नहीं हुई थी, फसल अच्छी नहीं आई थी, इसके 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 बाद वहां पे एक घुटन सी आ गई थी, आर्थिक धोरणों, आर्थिक जो पॉलिसी थी उसमें घुटन सी आ गई थी। इसके कारण ऐसा चिटफंड वहां से बढ़ा। चिटफंड इतना बड़ा, उसका कारण क्या है? ये यू कांट रूल दैट आउट ऑफ कोर्स, बिकॉज यहाँ पर जो बहुत सारे जो एम्प्लॉयमेंट जनरेशन का बहुत डिक्लाइन हुआ है पिछले कई सालों पे, और जो दिखा गया कि जो एजेंट का काम जो कर रहे थे, जो सारदा का जो एजेंट्स थे, उनका अभी एग्जैक्ट फिगर किसी को मालूम नहीं है। 1 लाख भी हो सकता है, 5 लाख भी हो सकता है। और एजेंट्स जो है वो कन्विंस कर रहे थे जो स्मॉल डिपोजिटर्स है। तो स्मॉल डिपोजिटर्स जो है, जिसका यहाँ पे बैंक पे और पोस्ट ऑफिस पे वहां पे जानने से उसका थोड़ा हेजिटेंट रहता है, क्योंकि बैंक में अगर जाना है तो पैन कार्ड का जरूरत है, आइडेंटिटी प्रूफ का जरूरत है। तो गांव का जो लोग है वो थोड़ा डरते हैं। तो ऐसे एजेंट लोग उनको समझाया कि ठीक है, तुम रखो, देखो सरकार की तरफ से इसका प्रमोशन है और ये भी सरकार का ही एक हिस्सा है। और उन्होंने बिल्कुल दे हैव बीन मिसलेड बाय द कंपनी एंड उन्होंने उसका जो पैसा है, जो रिक्शा पुलर्स है, जो दूसरी कोई बाड़ी पे काम, घर पे काम कर रही है, जो इवन द बेगर्स वेर नॉट इवन स्पेयर्ड। एवरीबडी डिपॉजिटेड देयर मनी इनटू दैट सर्टेन नंदी जी, एक छोटा सा और आखिरी सवाल आपसे करना चाहूंगा। आप कह रहे हैं कि ग्रामीण इलाकों से, रूरल पश्चिम बंगाल से इसमें ज्यादा पैसे लगे हैं। यही तो वोट बैंक थी ममता बनर्जी की। क्या अपनी वोट बैंक को भी काट दिया इन लोगों ने? Absolutely, this is the most important question right now, because जो ग्रामीण जो वोट बैंक है और ये जो अभी चीट फंड को लेकर उन्होंने जो अभी जो रिएक्शंस है गांव की तरफ से, ये पहला सेटबैक है गवर्नमेंट के लिए। और आगे पंचायत इलेक्शन है, पंचायत इलेक्शन का जो मामले है वो अभी कोर्ट पे है। कभी भी इसका फैसला हो जाएगा और पंचायत इलेक्शन का डेट ऐलान हो जाएगा। तो पंचायत इलेक्शन के आगे जो ग्रामीण वोट बैंक है, इसके लिए एक बड़ा सेटबैक है ममता बनर्जी के लिए। और जो ग्रामीण जो पीपल है, जो जिन्होंने जो चेंज मांगा था और चेंज लाया है, चेंज लाने से जिसका बहुत बड़ा कंट्रीब्यूशन था, तो बहुत सारे तृणमूल कांग्रेस सपोर्टर्स वो अभी डिसोल्यूशन है और वो ये बोल रहे हैं कि दे डिडंट एक्सपेक्ट सच काइंड ऑफ थिंग फ्रॉम ममता बनर्जी गवर्नमेंट। जी करेक्ट, थैंक यू वेरी मच। हम आपसे कल फिर से इसके बारे में डेवलपमेंट जानने की कोशिश करेंगे। मोप्यानंदी, बहुत थैंक यू वेरी मच फॉर कमिंग एंड जॉइनिंग ऑन दिस शो। सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आपल्यासोबत आहेत। हर्षवर्धन जी, वेस्ट बेंगॉलमध्ये हे घडलं, याचं कारण त्या ठिकाणी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झालेली नव्हती, औद्योगिक विकास नव्हता, तिकडे शेतीचा विकास झालेला नव्हता, एक प्रकारे एम्प्लॉयमेंट जनरेशन नव्हतं। त्यामुळे अशा प्रकारच्या योजनांना तिथला समाज, आकर्षक योजनांना भुलला आणि त्याहीपेक्षा सुद्धा सरकारी त्याच्या मागे बॅकिंग आहे, अशा प्रकारची एक प्रतिमा निर्माण करण्यात आली। म्हणून अशा प्रकारचा एक घोटाळा झाल्याची मानसिकता तिकडे आहे, अशा प्रकारचं मोपियानंदी ज्या त्या संपूर्ण भागात आमच्या फिरल्या प्रतिनिधी त्यांनी पश्चिम बंगालमध्ये आता आपलं रिपोर्टिंग केलं आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा असा घोटाळा झाला, अशा प्रकारचा दावा किरीट सोमय्यांनी केलाय। थोड्या वेळात ते या शोवर येतीलच, परंतु महाराष्ट्रात अशा प्रकारचे घोटाळे होण्याची मानसिकता आहे असं आपल्याला वाटतंय का? काय परिस्थिती आहे या संदर्भात महाराष्ट्रामध्ये? नाही, एक तर मी आपलं आणि आपल्या G24 तासचं मी मनापासून अभिनंदन करतो की आपण अतिशय महत्त्वाचा विषय हा आज चर्चेला घेतलेला आहे आणि म्हणून मुद्दामून मी सुद्धा सरकारच्या वतीने बाजू मांडण्यासाठी इथे उपस्थित आहे। एक तर दुर्दैव आहे की वेस्ट बेंगॉलमध्ये अशा प्रकारचा चिटफंडचा जो आता नंदीजी सांगत होते ते मी स्वतः आता ऐकत होतो आणि खरंच हे खूप गंभीर प्रकरण आहे। महाराष्ट्रातली मी साधारणतः माहिती घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। एक तर आपल्याला माहिती आहे की आरबीआय कडून अशा प्रकारचे लायसन्सेस दिले जातात, ते काही राज्याच्या कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटच्या माध्यमातून दिले जात नाही आणि याच्यावरती टोटली हे नॉन बँकिंग सारखा हा एक फायनान्स कंपनी ही स्थापन होती आणि मग जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये किटी पार्टी चालते किंवा बीसी सारखे प्रकार चालतात, हा त्याचा एक सुधारित प्रकार आहे असं माझं मत आहे। आणि मी माहिती घेतली, माझ्या कमिशनरला मी सकाळी विचारलं, माझ्या सेक्रेटरींना विचारलं मी, एकंदरीत आपल्या महाराष्ट्रामध्ये पण काही ठिकाणी त्यांच्या ब्रांचेस आहेत, ही गोष्ट खरी आहे आणि आता त्याची संपूर्ण डिटेलिंग माहिती काढण्याचं काम आमच्या सहकार विभागाच्या माध्यमातून आम्ही सुरू केलेलं आहे। मी गृहमंत्र्यांना पण ह्या संदर्भामध्ये उद्या प्रत्यक्षपणे बोलणार आहे, कारण शेवटी हा
इकॉनॉमिक ऑफेन्स विंगच्या माध्यमातून मला असं वाटतं ह्याच्यावरती आपल्याला अतिशय बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मी या चर्चेच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला पण एक विनंती करणार आहे की शेवटी आपण कष्टानं पैसे जमा करतो आणि हे जमा झालेले पैसे ज्यावेळेस आपण डिपॉझिट म्हणून ठेवतो, थोडंसं आपण त्या गोष्टीचा पण थोडा बारकाईनं अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. कारण आज थोडी जरी काय अशा आकर्षक योजना आल्या की ज्याच्यामध्ये कुठलाही सरकारचा संबंध नसताना पण दुर्दैवानं सामान्य माणसं त्याला बळी पडतात. आणि म्हणून आज तातडीने याच्यामध्ये काय करावं लागेल तर ह्याच्याबद्दलची गृह विभाग आणि सहकार विभागाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या ज्या लायसन्सेस महाराष्ट्रामध्ये दिल्या गेलेल्या असतील. आता आपण म्हणाला की किरीट सोमय्यांनी या संदर्भातलं पत्र दिलेलं आहे. मला वाटतं हे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं असावं. त्याची प्रत अजून काय माझ्यापर्यंत प्राप्त झालेली नाही. परंतु निश्चितपणानं त्या पत्राची प्रत मुख्यमंत्री कार्यालयाकडून सुद्धा मी घेण्याचा प्रयत्न करेल. आणि याच्यामध्ये पहिल्यांदा काय वस्तुस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या चिटफंडच्या बाबतीमध्ये हे जनतेला स्पष्ट होणं गरजेचं आहे. कारण उगाच आपण 10,000 कोटी आहे का 5,000 कोटी आहे का किती कोटीची रक्कम आहे हे असं म्हणण्यापेक्षा किमान ही जी वस्तुस्थिती काय आहे ही मला असं वाटतं ह्या चर्चेच्या माध्यमातून लोकांना माहीत होणं आवश्यक आहे. राज्यामध्ये या चिटफंडमध्ये कुणी कुणी पैसे गुंतवलेले आहेत याच्याबद्दलची पण थोडी स्पष्टता मला असं वाटतं होणं आवश्यक आहे. आणि गृह विभागाच्या मदतीनं इकॉनॉमिक ऑफेन्स विंगच्या माध्यमातून मला असं वाटतं ह्याची तयारी आपल्याला करावी लागणार आहे. निश्चितपणानं राज्य सरकारचे किंवा सहकार विभागाच्या वतीनं या कामामध्ये पुढाकार घेण्याची आमची तयारी आहे. आणि अशा पद्धतीने जर कुणी या राज्यामध्ये फसवणूक केली असेल किंवा सामान्य लोकांना काही आमिष दाखवून त्या पैशाची लूट केली असेल तर मला असं वाटतं हा व्हाईट कॉलर फ्रॉड हा या समाजामध्ये आपल्याला नष्टच करावा लागणार आहे. आणि मी तर आपल्याला स्पष्ट सांगतो की मुख्यमंत्र्यांचे आम्हाला स्पष्ट संदेश आहेत. कुणालाही या कामामध्ये पाठीशी घालण्याचं काही कारण नाही. कठोरातली कठोर कारवाई ज्यांना कुणाला लायसन दिले असतील त्याबद्दल आपल्याला करावीच लागेल. आणि यासाठी मी गृह विभागाची सुद्धा मदत घेणार आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.